नमस्कार. सविता फॅशन युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज थोडा उशिरा उठलोय, 8 वाजले आणि आता तुम्हाला आजचे एक रुटीन दाखवतो की दिवसभरात आपलं काय काय घडतंय. तर आज शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर मम्मीला न सांगता मी डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट केले. मम्मीला माहित पण नाही आतमध्ये. तर इथे एकटाच बघा मी हॉलमध्ये आणि आता मी आलोय झाडू घेऊन. तर आता कधी ताई येतात क्लासच्या, कधी सुरुवात होते, कधी जेवण होतं, कधी काय होतं सगळं दाखवतो. तर आपली आता सुरुवात आहे झाडूने. पहिले झाडू घेऊन आता हॉलमध्ये सगळं झाडू मारणार, आपण साफसफाई करणार, कारण त्या ताई वगैरे आता येतील क्लासच्या. आणि बाहेर ट्रेनचा आवाज येतोय, ट्रेन चालू आहे. बाहेर वातावरण बघा, आज काय पाऊस नाही एवढा. बघू शकता मागे ट्रेन चालले बघा, दिसले का? मालगाडी आहे, त्याचा आवाज येतच असतो. एवढा पण येत नाही कधी कधी. आता त्या गाड्या भारीतल्या झाल्यात, त्यांचा इंजिनचा आवाज येत नाही आणि काय काय येतो. तर आता मी पहिल्या पटकन झाडू मारतो, समोरचा कॅमेरा लावतो आणि काय काय काम आवडतो ते तुम्हाला सगळी कामं दाखवतो. आज मी काय काय काम करणार आहे. तर आपलं सगळं काम आवरून झालंय आणि आता मम्मीचं जेवण चालू आहे. मम्मी जेवण बनवते. तर एक ताई क्लासला आज येणार नाही, कारण त्यांचा काही इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे. तर एकच ताई येणार आहे आज. आणि मम्मीकडे जेवण बनवते किचन मध्ये. हवा पण सुटले मस्त आणि मला आंघोळ करायचे. तर आता मस्तपैकी गरम पाणी ठेवतो, गार पाण्याने नको आपल्याला, आहे की नाही? थंड वातावरण आहे, पाऊस पडतोय बाहेर. तर आज भाजी काय बनवली? तोंडल्याची भाजी. तर तोंडल्याची भाजी या सगळे जेवायला, नाश्ता करायला. नाश्ता नाही रे बाबा, जेवायला. हा, जेवायला. तर असंच काहीतरी आपलं असते रोज म्हणतात की आम्हाला डेली रुटीन दाखवा, डेली रुटीन दाखवा ताई. तर आमचं जर डेली रुटीन तुम्हाला बघायचं असेल तर बऱ्याच ताई म्हणल्या की ताई तुम्ही चॅनल वेगळा करा, सविता टी फॅशन फक्त ब्लाऊज स्टिचिंग कटिंग साठीच ठेवा आणि जो तुमचं लाईफस्टाईल आहे ते आम्हाला दाखवा, त्याच्यासाठी वेगळा चॅनल बनवा. तर आधीच नितीन तोत्रे नावाने जो चॅनल आहे तर त्याचं नाव आम्ही चेंज करू किंवा तेच नाव ठेवू, तसं तुम्हाला सांगू. चेंज करायचं ना, तर ते नाव चेंज करू, सविता तोत्रे लाईफस्टाईल असं ठेवू. नाही तर बघू, तसं सांगू तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये आपले डेली रुटीनचे ब्लॉग आहेत, ते येते ना, आमचे डेली लाईफ आम्ही कशी जगतो, काय करतो, ते तुम्हाला बघायला जर आवडेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मग आपली डेली जी रुटीन आहे बघायला मिळेल तुम्हाला, किंवा मी कसं काम करते दिवसभर, काय चालतं, कसं होतं, काय सगळं, कसं खातो, कसं बसतो, कसं उठतो, सगळं बघायला मिळेल. तर जसा सविता टी फॅशन युट्यूब चॅनलला सपोर्ट केलाय तसंच त्या चॅनलला पण सपोर्ट करा. आणि काय नाव ठेवायचं एकदा कन्फर्म सांग. ठरवल्यानंतर दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगू तुम्हाला. त्याच्यावरती आम्ही आधी डिस्कस करू आणि मग नाव सांगू तुम्हाला. सगळ्यांनी या तोंडल्याची भाजी बनवते आणि चपात्या बनवते, तर सगळ्यांनी या दुपारी जेवण करायला. तर आता मी घेतो आंघोळ करून आणि फ्रेश होतो, कपडे बदलतो, त्याच्यानंतर परत त्याच्या पुढची प्रोसेस आपण 100% दाखवू.
ब्लाऊज साठी ब्लाऊजला नाही, ब्लाऊज माझी वेगळी आहे. हा. आहे माझ्याकडे. तर मी इकडे फ्रेश झालोय, आता जरा बाहेर जायचंय आणि क्लास चालू आहे. तर तुम्ही बघू शकता मी लय लेट तयारी केले, असंच बसलो होतो टाइमपास. तर मम्मी बघू शकते इकडं क्लास चालू आहे आणि झाले असं समोरचा कॅमेरा लावतो, थोडीफार मम्मी माहिती पण देईल तुम्हाला. तर ताईंची आता बघा, म्हणजे आज तुमचा तो दिवस आहे तिसरा दिवस आहे. तर क्लासचा आज तिसरा दिवस आहे ताईंचा. आणि मेन म्हणजे आपल्याला आकार चांगले यायला पाहिजे. तो आकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नुसतं धावून पडून उपयोग नसतो. तर हे बघा, आता खूप सुंदर प्रिन्स कटचे आकार आलेत. त्यांना प्रिन्स कट शिकायचा होता, कारण त्यांना कटोरी अगोदरच येते, फक्त त्यांना प्रिन्स कट आणि बोटनिक शिकायचं, बरोबर ना ताई? तर आता इथे त्या बाही कटिंग करताय. एवढं जवळ ती फक्त लाइनिंगच दिसली पाहिजे, बाकीचं व्यवस्थित. तर हे बघा, हे प्रिन्स कट आहे आणि हा आहे 34 साईजचा. तर हे आताशी त्यांना व्यवस्थित असे आकार यायला लागलेत, म्हणून आता हा फर्स्ट पेपर आहे आणि तो कटिंग करायला सांगितला जातो. अगोदर मी त्यांना कटिंग करून दिलं नाही, कारण जोपर्यंत आकार येत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. आणि त्या पण जसं सांगेल तसं ऐकतात, कारण येणं गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत आकार व्यवस्थित येत नाही, नुसतंच आकार व्यवस्थित येत नाही आणि लगेच पेपर कापला, लगेच ठेवलं, लगेच ब्लाऊज शिवलं, तर मग ब्लाऊज मध्ये पण मिस्टेक होतं. आता एक मिनिट, आता याची ना आधी हा भाग कटिंग करा, नंतर मग याचे 2 तुकडे करा आणि मग वरचा भाग कटिंग करा. म्हणजे बॅक साईडचा गळा आपल्याला वेगळा कटिंग करतो आणि मागचे पुढचे दोन्ही भाग निघतात. म्हणजे तुम्हाला जर चांगले आकार द्यायला यायला लागले आणि पेपर व्यवस्थित कटिंग करायला यायला लागला परफेक्ट, की मग ब्लाऊज कटिंग करायचा. म्हणजे मग ब्लाऊजची मिस्टेक होत नाही आणि डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट टाइम ब्लाऊजवर पण कटिंग करता येतं, डायरेक्ट ब्लाऊजवर. तर चांगले त्या कटिंग करताय आणि मी पण माझं काम करते. काय ज्या ताईंना पॅटर्न पाहिजे त्यांना शिकवता मी पॅटर्न तयार करायचं काम चाललंय माझं. तर ताईंची आता बघा, म्हणजे आज तुमचा तो दिवस आहे तिसरा दिवस आहे. तर क्लासचा आज तिसरा दिवस आहे ताईंचा. आणि मेन म्हणजे आपल्याला आकार चांगले यायला पाहिजे. तो आकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नुसतं धावून पडून उपयोग नसतो. तर हे बघा, आता खूप सुंदर प्रिन्स कटचे आकार आलेत. त्यांना प्रिन्स कट शिकायचा होता, कारण त्यांना कटोरी अगोदरच येते, फक्त त्यांना प्रिन्स कट आणि बोटनिक शिकायचं, बरोबर ना ताई? तर आता इथे त्या बाही कटिंग करताय. एवढं जवळ ती फक्त लाइनिंगच दिसली पाहिजे, बाकीचं व्यवस्थित. तर हे बघा, हे प्रिन्स कट आहे आणि हा आहे 34 साईजचा. तर हे आताशी त्यांना व्यवस्थित असे आकार यायला लागलेत, म्हणून आता हा फर्स्ट पेपर आहे आणि तो कटिंग करायला सांगितला जातो. अगोदर मी त्यांना कटिंग करून दिलं नाही, कारण जोपर्यंत आकार येत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. आणि त्या पण जसं सांगेल तसं ऐकतात, कारण येणं गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत आकार व्यवस्थित येत नाही, नुसतंच आकार व्यवस्थित येत नाही आणि लगेच पेपर कापला, लगेच ठेवलं, लगेच ब्लाऊज शिवलं, तर मग ब्लाऊज मध्ये पण मिस्टेक होतं. आता एक मिनिट, आता याची ना आधी हा भाग कटिंग करा, नंतर मग याचे 2 तुकडे करा आणि मग वरचा भाग कटिंग करा. म्हणजे बॅक साईडचा गळा आपल्याला वेगळा कटिंग करतो आणि मागचे पुढचे दोन्ही भाग निघतात. म्हणजे तुम्हाला जर चांगले आकार द्यायला यायला लागले आणि पेपर व्यवस्थित कटिंग करायला यायला लागला परफेक्ट, की मग ब्लाऊज कटिंग करायचा. म्हणजे मग ब्लाऊजची मिस्टेक होत नाही आणि डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट टाइम ब्लाऊजवर पण कटिंग करता येतं, डायरेक्ट ब्लाऊजवर. तर चांगले त्या कटिंग करताय आणि मी पण माझं काम करते. काय ज्या ताईंना पॅटर्न पाहिजे त्यांना शिकवता मी पॅटर्न तयार करायचं काम चाललंय माझं. तर मी चाललोय पनवेलला आणि हे काय बोलतो एक्सेलेटर आहे आपल्या मशीनचा. तर याला आता काय पट्ट्या वगैरे टाकायच्यात, ते खराब झालं वाटतं. आणि या कायच्या पण आहेत, तर यांना पण धार करायचे. 2 कायचे घेऊन चाललो, एक पेपर साठी आणि एक ब्लाऊज साठी. हा मम्मीचा फोन आहे, नाहीतर फोनच घेऊन गेलो असतो, पण नको, जाऊ दे. नेक्स्ट टाइम पनवेलला गेल्यावरती आपण ते पण दाखवू तुम्हाला. नको, राहू दे कशाला. तर येतो मी जाऊन आणि तोचपर्यंत वाट बघा माझी, नंतर पुढचं दाखवतो. तर मी बोललो होतो तुम्हाला वाट बघा माझी, आणि मी कधी आलोय तुम्हाला काय सांगू, कारण लय मोठा प्रॉब्लेम झालता. जे मम्मीचं हे जे एक्सेलेटर ना मम्मी, तर याला घेऊन गेलतो. मशीनच्या खाली असतं, आपण याच्यावरती पाय देतो तेव्हाच मशीन चालते, मोटरला कनेक्ट असतो. आणि विषय असं झालता की आता याला काय प्रॉब्लेम झाला मला माहित नाही. तर जे आपले ओळखीचे जे दादा आहेत ज्याला रिपेअर करतात, ते गेलेले गावाला. तर त्यांचा माणूस होता तिथं, A to Z शिलाई मशीन वाले. तिथे गेल्यानंतर ते बोलले की चांगली, याला काय झालं नाही, बहुतेक वायर गेली असेल, कारण चलत तर नाही, पण पट्ट्या वगैरे ठीक आहेत, पट्ट्या असतात.
तर बोललो ठीक आहे, मग काय करायला लागेल? ते बोलले की जा एक इलेक्ट्रॉनिक वाले असतात ना, इलेक्ट्रिशियन वाले, त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचार. तर 4-5 दुकानं फिरलो, ते काय नाही बोलले. नंतर मग एक मिरची गल्लीमध्ये इंद्रायणी म्हणून आहेत, मम्मी त्यांच्याकडे नेहमी जात असते. तर मम्मी बोलली तू तिकडे जा. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी पण चेक केलं आणि ते बोलले आता काय कर तू वायर घेऊन या. तर मी बोललो मग आता कशी वायर आणणार? ते बोलले तू एक काम कर, सेम अशाच साईजची वायर आण. तर मी गेल्यानंतर ते बोलले की बारीक वायर असते, तर बारीक आण. तर मी तिथं गेलो आणि कन्फ्युज झालो, बोललो बारीक वायर द्या. तर वायर मला दिली अशी हार्डवेअरवाल्यांनी, आणि हे किती 10 रुपये मीटर आहे. तरी मी 2 मीटर आणले मम्मी, 3 मीटर आणले 30 रुपयाचे. आणि हे माझ्या अंगावर पडले, आता याचे पैसे फुकट गेले. तिथं गेलो, परत गाडी घेऊन, माझ्यासोबत माझा मित्र होता. तिथे गेल्यानंतर बोललो आणली मी दादा ही वायर. ते बोले अरे ही नाही, सेम त्यांना बोललो अशी, पण याच्यामध्ये ना तिहेरी असतात, म्हणजे 3 वायर असतात. ते बोललं म्हणजे कसे तुम्ही मला दाखवा. मग त्यांनी असे दाखवले, बोलले बघ याच्या आतमध्ये एकदम 3 असतात बघ. हा, तर मग परत गेलो त्यांच्याकडं. ते बोलले नाही मला, माझ्याकडे तशी नाही, माझ्याकडे अशीच आहे आणि मी परत नाही करणार, तू दुसरीकडे जा. मग दुसरीकडे गेल्यानंतर परत फिरलो, नाही भेटली, चांगल्या क्वालिटीची पाहिजे होती. बस स्टँडला गेलो, बस स्टँडला भेटली. तर त्यांच्याकडे आम्ही ही आणली चांगल्या क्वालिटीची. हे किती 2 मीटर आहे ना मम्मी? 2 मीटर आहे आणि 30 रुपये. हा, तर मग मित्राला बोलले काम कर, मी हार्डवेअर मध्ये सांगतो, तू गाडी घेऊन जा आणि त्यांना विचार हीच वायर आहे का. ते बोलले हा हीच वायर आहे, ही चांगली क्वालिटीची, हीच आण. मग ती घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर ते बोलले की आपल्याकडे मोटर नाही, आपण चेक कशी करणार? त्यांच्याकडे तो बल्ब असतो, बल्बाला ते लावून बघतात. ते बोलले अरे यार मोटर नाही, आता काय करणार? मी बोललो एक काम करा, थांबतो थोडं, पण काहीतरी लावू शोध, मम्मीला अर्जंट आहे. 6 वाजले, तिथंच टायमिंग गेला. पण बोललो काका करून. ते बोलले काय नाही, आपल्याकडे एक मशीन आहे, आपण बघू त्याला चेक करून. नंतर ते बोलले की ही वायर उगाच आणली आपण, आणि ही किती 30 रुपये मीटर ना, 30 रुपये मीटर 60 रुपयाची आणले. तर ही वायर सुद्धा आणून ते बोलले अरे दुसराच फॉल्ट निघलाय, तुझी जी वायर आहे ना ती कुठेतरी बहुतेक थोडीशी शॉर्ट असेल, काहीतरी झालं असेल, कारण वायर तर चांगली वाटते मला, आणि मोटरला पण काही प्रॉब्लेम नाही. त्या सॉरी मोटरला बोलते, त्या एक्सिलेटरला. बोललो आता काय करायचं? मग परत त्यांनी सगळी ते बोलले आता बघायला लागेल. बारीक बारीक बघता बघता ते बोलले अरे बघ काय झालंय, एकदम थोडीशी जळली होती, काहीच झालं नव्हतं. फक्त हे जे आहे ना पिन ही चेक केली नव्हती, या पिन मध्ये एकदम मधोमध जळली होती. ते बोलले बघ काय झालंय, आता याला कट मारायला लागेल. कट मारला, डबल त्याला फिटिंग केलं आणि चालू झाली. तर उगाच एवढे पैसे गेले, एवढे फिरलो, सगळे वाट लागली, उलटे सुलटे धंदे केले, वैतागाला त्याच्यामध्ये. चहा प्यायला नाही भेटला, आपला चहाचा टायमिंग निघून गेला. बोललो आल्यावर तुम्हाला सांगल. त्यात घरी आल्यानंतर मग कपडे बदलले. कपडे बदलल्यानंतर मम्मीचं काम चालू होतं, इकडे बघा हे पॅटर्नचं ऑर्डरचं काय तिथं चाललं होतं, ते ऍड्रेस वगैरे लिहून घेत होते. मग मम्मीला थोडीफार मदत केली, त्यात टायमिंग झाला. आणि आता मी घेतलं जेवायला. तर हे बघा जेवायला, आणि एकटाच बसलो इथं. तर जेवण झालं माझं, आताच जेवण झालंय, आणि आता जरा बरं वाटतं जेवलं. तर मम्मी बसले बाजूला, आणि जो प्रॉब्लेम झाला तो झाला, आता एकदाची जाऊ दे. म्हणजे जर A to Z शिलाई मशीनवाले दादा जर असते तर एवढा मोठा प्रॉब्लेम झाला नसता, आणि मी त्यांना एवढं फिरायला लागलो नसतं, कारण मी त्यांना कॉल केलेला. आणि A to Z शिलाई मशीनवाले म्हणजेच तुमच्या ज्या कमेंट येतात की ताई मोटर कितीला आहे, शिलाई मशीन कितीला आहे, हे कितीला आहे, ते कितीला आहे, तर त्यांचा जे व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ते दादा आहेत, ते सगळ्या गोष्टी 5 मिनिटांमध्ये लगेच क्लिअर करतात. तर झालं असं की मी त्यांना कॉल केला, म्हटलं दादा असं असं माझं एक्सिलेटर आहे, ते म्हणजे हिंदीमधून त्यांना बोलले की मशीन का एक्सिलेटर है वो खराब हो गया है, चल नहीं रही मशीन. तो ते बोलले की ठीक है मशीन भेज दो. मैं तो नहीं हूँ, मैं गाँव गया हूँ, तो मैं गाँव आया हूँ, तो आप ऐसा करो नितिन को भेजो दुकान पे. म्हणलं ठीक है, उनका कारागिर है वहां पे, ऐसा उन्होंने बोला. तर तुम्ही म्हणता हिंदी बोलते ताई, तर ते बोलले, ते सांगितलं तुम्हाला. तर ते बोलले की मी इथं गावी आलेलो आहे, पण माझा कारागीर आहे दुकानामध्ये, तुम्ही त्याच्याकडे पाठवा नितीनला. म्हणलं ठीक आहे. गेल्यानंतर झालं असं की त्या कारागीरला पण काही समजलं नाही, त्यांचा जो रिपेअरवाला आहे त्याला नाही समजलं यातलं. तो बोलला फक्त पट्ट्या जर गेल्या असत्या तर मी टाकून दिल्या असत्या, पण पट्ट्या व्यवस्थित आहेत, वायरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही दुसरीकडे घेऊन जा. तर एक इंद्रायणीवाली म्हणून दादा आहेत, इलेक्ट्रिशियनचं दुकान आहे त्यांचं, त्यांच्याकडे सगळ्या इलेक्ट्रिशियनच्या वस्तू मिळतात, म्हणजे बल्ब वगैरे किंवा गणपती मधलं सामानाचं जे माळ वगैरे असते ते सगळं मिळतं. तर ते पण दादा ओळखीचे आहेत, आणि त्यांच्याकडे मिक्सर, फ्रीज वगैरे असं, सॉरी फ्रीज म्हणते ते, मिक्सर, इस्त्री वगैरे अशा
इलेक्ट्रॉनिक वस्तू पण मिळतात. तर ते ओळखीचे येतं. तर मग नितीनला म्हणलं, नितीनचा फोन आला की काय करू मम्मी, असं असं झालंय. म्हणलं एक काम करतो, इमरची गल्लीमध्ये जा, इंद्रायणीवाली दादा आहेत त्यांच्याकडं, म्हणजे त्यांच्या दुकानाचं नाव इंद्रायणी. तर म्हणलं ठीक आहे. मग तिकडे गेल्यानंतर हा एवढा मोठा सगळा गोंधळ झाला आणि मी नितीनला 2-3 वेळा कॉल केला की काय झालं. तर नितीन म्हणतो मम्मी असं असं झालंय, आणि खूप बिचारा फिरला, खूप धावपळ झाली त्याची. पण त्याला काहीतरी शिकायला मिळालं त्याच्यातून, नाही का नितीन. आता नेक्स्ट टाइम तुला कळलं ना की बाबा काहीतरी प्रॉब्लेम असा झालाय, म्हणजे आपल्याला माहिती असलं ना की काय होतं की आपण बोलू शकतो की बाबा याच्यात फॉल्ट नाही म्हणल्यानंतर इकडे काहीतरी असेल, पिन चेक करून बघायला पाहिजे. तर आता ही पिन आहे, तर ही मी इथं, आता मला एवढं काही समजलं नाही कारण वायर जळाली असती तर दिसली असती. आणि ही पिन आहे ना, तर ही मी घरी खोलली होती, क्लासवाले ताई पण होते त्यांच्या समोरच खोलली होती. एक हे पण खोललं होतं, पण मला नाही समजलं त्यातलं काय. कारण ना याला 2 पिन आहेत. मग आम्ही जेव्हा रिपेअर करायला गेलो तेव्हा तो बोलला दोन्ही गेलेत का, त्याला समजलं नाही. हा मग त्यातले आम्ही पण तिथे इंद्रायणी मध्ये गेलो. हा. आम्ही पण तिथे इंद्रायणी मध्ये गेलो, तर तिथे पण काय झालं, ते काका बोलले 2-2 पिन आहेत ना, हा. नेमकं कोणती गेली आणि कोणती नाही, हा असं आहे. आणि मग तुम्हाला काय सांगू मी, आणि- एवढी वायर आणायचे पैसे किती झाले, काय विषय, त्यांचं डोकं झाला ना, मग सगळे गडबड झाले असं. हा. आणि त्यांना कसं तरी वाटलं म्हणून त्यांनी मग हे जॉईंट कट करून परत काय ते रिपेअर केलं, थोडंफार जे मिस्टेक झाली होती. तर त्यांना मग कसं तरी वाटलं की आपण या मुलांना एवढं फिरवलं, एवढे पैसे वायरसाठी लावले, ती वायर पण अंगावर पडली, कारण 2-2 वायर आहेत त्या अंगावर पडल्या. तर त्याच्यासाठी त्यांना काहीतरी वाटलं थोडस म्हणजे ओळखीचं. 20 रुपयाचं काम होतं 110 वरती गेलं. हा. तर म्हणजे असे विनाकारण हे पैसे आणि ह्या वायरी आहेत ते सगळ्या अंगावर पडल्या. तर असू द्या काहीतरी, आता नंतर एक नेक्स्ट टाइम उपयोगी येतील. आता नावेलच आहे, पण असं होतं आपल्यासोबत. तुमच्यासोबत कधी झालंय का ते पण सांगा. तर ते बोलले की नेक्स्ट टाइम कधी प्रॉब्लेम झाला तर मोटर घेऊन येत जा, म्हणजे पटकन चेक करून सांगता येतं कुठं काय झालं ते. आणि असं होतं, आपण पण येतं, आपल्याकडनं पण चुका होतात, तर त्यांच्याकडनं पण त्यांच्या लक्षात नाही आलं म्हणून एवढं फिरायला लागलं. तर असं ते नितीनला पण काहीतरी शिकायला मिळालं. आणि नेहमी कुठं जायचं असल्यावर नितीन आणि मी सोबत जात असतो, पण मी त्याला बोलले की जा ठीक आहे, तुला पण समजायला पाहिजेत काही गोष्टी, पुढं कसं होतं काय होतं. तर मग आता मी मुलांना पाठवते, मी जात नाही. अस्तरफॉल घ्यायला पण मुलांना पाठवते, कारण होतं असं कधी कधी की मॅचिंग देत नाहीत काय नाही. पण मग आता मुलांना पण समजायला पाहिजेत त्या गोष्टी, त्यातला अनुभव यायला पाहिजे, त्यातून काहीतरी मुलांना शिकायला पाहिजे आणि शिकायला पण मिळतं. त्याच्यासाठी आता मी त्यांना बोलते की तुम्ही मला, म्हणजे ज्या बाहेरचे काम आहेत ते तुम्ही करत जा. तर आता करतात मुलं मोठे झालेत, तर त्यांना ह्या गोष्टी सांगायला पाहिजे की करा म्हणून. मग लाईट बिल असेल किंवा काही गोष्टी असतील, आता एक ऑनलाईन निघाले म्हणून आपण काही गोष्टी ऑनलाईनच लाईट बिल भरतो, हे करतो. पण माहिती पाहिजे बाहेरचं जग, बँकेतलं काही माहिती पाहिजे, बँकेच्या गोष्टी. तर आता खूप उशीर झालाय, आता जेवण वगैरे होऊन आमचे 11:30 वाजून गेले. तर व्हिडिओ कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा. हा. आणि तुम्हाला डेली रुटीन बघायचे असेल तर डेली व्हिडिओ येते ना आपले, फक्त तुम्ही सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल काय नाही, तुमच्या काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करून सांगा. काही ताई म्हणतात आम्हाला रिप्लाय देत नाहीत ताई लवकर, तर खूप काम असतं, वेळ मिळत नाही, त्याच्यासाठी रिप्लाय येतो. पण जसं वेळ मिळेल तसं नितीनला जमलं तर नितीन रिप्लाय देतो, मला वेळ मिळाला तर मी रिप्लाय देते. आणि पॅटर्नचे पण भरपूर मेसेज आले, भरपूर ऍड्रेस पत्ते पाठवले, भरपूर ताईंच्या ऑर्डर पूर्ण करायच्यात. तर सगळं काम चालू आहे, थोडासा वेळ द्या, कारण ब्लाउज पण आहेत पेंटिंग पडलेले, ते पण द्यायचे सगळ्यांचे. आणि 12 वाजले, आता वाजलेत 12, कारण सगळं आवरूस तर ते करूस तर 12 वाजले. तर आणि झोपूस तर 1:30, आणि रोज झोपूस तर 1:30-2 वाजतात आम्हाला. तर सगळ्या ताई म्हणतात की काळजी घ्या ताई, तुम्ही खूप कष्ट करता. तर हो, काळजी घेते मी, जेवढं शक्य होईल तेवढं. तर भेटूया असेच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. घ्या आणि चला बाय.